सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर झाल्याची मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे। 87 शिक्षकांनी संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप होत असून या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत। राज्य दिव्यांग कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या संशयितांच्या यादीत बार्शी तालुक्याचे उपविभागीय शिक्षण अधिकारी या कार्यालयातील 87 शिक्षकांचा समावेश आहे। या यादीत झेडपीतील प्रल्हाद रुपनर यांच्यासह काही नामांकित शिक्षकांचीही नावे असल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे। राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे घाडगे पाटील यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की राज्यातील विविध विभागातील तब्बल 249 संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचारी दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकऱ्या घेत आहेत। या तक्रारीवरून राज्य शासनाने चौकशी सुरू केली आणि प्राथमिक तपासात बार्शी तालुक्यातील 87 शिक्षकांची प्रमाणपत्रे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले। तपासात असे दिसून आले की काही शिक्षकांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवली, मात्र नंतर वैद्यकीय तपासणीत त्यांचे दिव्यांगत्व अपुरे, चुकीचे किंवा कालबाह्य असल्याचे स्पष्ट झाले। राज्य शासनाच्या नियमानुसार अशा प्रकरणात वैद्यकीय मंडळाची पुनर्पडताळणी आवश्यक असते, मात्र काही शिक्षकांनी ती न करता अनेक वर्ष नोकरीत लाभ घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार कोणतीही व्यक्ती खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय लाभ घेते तर तो गुन्हा समजला जातो आणि संबंधितांवर कारवाई करता येते। त्यामुळे बार्शी संबंधित शिक्षकांविरोधात प्रशासकीयच नव्हे तर फौजदारी कारवाईचीही शक्यता यामुळे बार्शीतील संबंधित शिक्षकांविरोधात प्रशासकीयच नव्हे तर फौजदारी कारवाईचीही शक्यता निर्माण झाली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।